स्वीप फटका चांगला आहे आणि त्यापेक्षा अप्रतिम डिफेक्शन मयूरला आपण पाहिलं. सर्व स्ट्राईक एंड वरती पाहतोय PS7 बनाम कट करण्याचा प्रयत्न. अजून एक वंडी आहे आणि धावफलक 3 आकड्यावरती. मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत. पहिला चेंडू अर्थातच डॉट आला होता. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून एक चांगला लेग कटर. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सरळ यष्टिरक्षक दीपूच्या हातामध्ये. इथे दीपू करतोय चुकी. आउटसाइड एज कलेक्शन करण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीयेत. इथं मात्र वाईट चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहिला चौकार येतोय. धावांचा विचार केला. धावफलक या चौकाराने जाऊन पोहोचणारे तब्बल 10 या आकड्यावर. पॅडल स्वीप. दीपू चेंडू खाली आहे. वंडीचा इशारा येतोय. हा फटका चांगला आहे. हा चौकार येतोय. 4 धावांनी धावफलक 16 या आकड्यावरती आहे. रोहन वरती मात्र हल्ला चढवला जातो. फलंदाजी मार्क वरून सौरवला आपण पाहतोय. थोडीशी जागा त्याला भेटली आहे. स्वीपर कंपॅरिझन वरती हा खेळलेला फटका. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांनी वैयक्तिक पहिला सामना अतिशय दिमागदार पद्धतीने जिंकलाय. PS11 बनाम जगदीश 11 शिवसेना चषक 2025 चा सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय. फुलाल नेता चेंडू कमबॅक केला. डायरेक्ट हिट. जावा लागणारा बॅक टू द पवेलियन बलंदाज आला. धाव घेण्याचे प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. कौन बॅटर कोण आहे?
अरे यार विशाल कोणीतरी चौका मारला ना. विशाल जय 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 आहे ना. जय. बॉलर कोण आहे बॉलर? फिरचा फटका. धावांचा विचार केला धावफलक 17 या आकड्यावरती आहे. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पंचांनी मात्र इशारा दर्शवलाय. सिंगल येतोय अगदी शेवटच्या क्षणी मात्र फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहिलं सिंगल परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 20 या आकड्यावरती आहे. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला धावफलक 22 या आकड्यावरती आहे. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील फॉलोथ्रूमध्ये कलेक्शन केल्यानंतर मात्र एक धाव परिपूर्ण होतीये. शेवटचा चेंडू 23 धावा धावफलकावरती तिसरे षटक. तर धावा तर चांगल्या आहेत. इथून मात्र जर 15 धावा आपण कमवल्या 7 चेंडूमध्ये तर कुठेतरी मात्र धावफलकाला चांगल्या परिस्थितीमध्ये आपण पाहणार आहोत. समोर सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचं अंतिम षटक 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुरेश सुरसला सुरुवात करा. धावांचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरती आहे. गडी बाद झाला आतापर्यंत केवळ 1 आणि विशाल जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे धावा येत राहणारे सौरभ सुद्धा आतापर्यंत चांगला सेट झालाय.
चेंडूचा विचार केला अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र वाईट चेंडू आहे. चेंडू काउंट होणार आहे. रन पण काउंट आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण बॅटर? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराजला आपण पाहतोय. या षटकातील 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॉल ऑलरेडी काउंट झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. कडकण्याचा प्रयत्न होता. दीपू एका धावेने धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 27. स्टेप आउट केलंय मिस्टर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट सिंगल. धावांचा विचार केला. 28 धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्पॅडल स्वीप चेंडू होतो फॉरनर. धावा मिळतील पूर्ण महत्वाच्या 4 4 4 4 आणि 4. गरजेचा चौकार. त्या चौकाराची गरज होती. धावांचा विचार केला. धावफलक 33 या आकड्यावरती म्हणजे 34चा पाठलाग करावा लागणार. 34 इज अ टार्गेट. फक्त त्याच्याकडून सेल सांग ना त्याला. शैलेश को
फुल अभी बैटरी वेलकम बॅक झाले मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावफल गवळले विचार केल्यामध्ये 26ची गरज आहे 18 मध्ये 26ची गरज सुरेश सरोज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी करताना मला दिसतोय गोलंदाजी मार्क करून दुसरे षटक घेऊन गोलंदाज बॉलरचं नाव काय धवलला आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता मोठा कॅच सुरेश सरोज बॅक टू द पवेलियन गॉन स्ट्रेट बॅटिंग स्ट्रोक रोहन परंतु काय क्षेत्ररक्षण झालं करण्याचा प्रयत्न होता दीपूला आपण पाहतोय एक विश्वामधील विलेपार्ले नगरीमधून उदयास आलेला सितारे एका वेगळ्या उच्चांक ज्याने गाठली तोच दीपू आपण ऑस्ट्रेलिया रेंजला पाहतोय ड्राय करण्याचा अर्थातच प्रयत्न झालाय ड्राफ्टिकच्या जास्त बाहेर 2200 रुपयामध्ये धावा येणार आहे संपर्क झाला नाहीये 2200 माध्यमातून ही धावा आहे आणि धावफलक 12 या आकड्यावरती शेवटचा चेंडू बाकी आहे 13 मध्ये 22 ची गरज आहे मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे कौतुक करावं लागेल डॉमिनेट केलं संपूर्णपणे जर विचार केला जगदीश 11 या संघाने अजूनपर्यंत या सामन्यामध्ये हलक्याने खेळून काढायचं होतं बॅटर गॉन फलंदाज बाद स्टंपिंगच्या माध्यमातून जावं लागणार आहे समीकरण येऊन थांबलंय 12 मध्ये 22 ची गरज आहे खूप मोठी जबाबदारी आता मात्र कुठेतरी मध्ये 22 ची गरज आहे एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याला किंग म्हणून ओळखलं जातं अंडर क्रिकेट विश्वातील असा सितारा ज्यावेळेस मात्र इंस्टाग्रामच्या रील्स नव्हत्या युट्यूब लाईव्हची वाहिनी नव्हती तेव्हा मात्र दीपू सारखा खेळाडू अक्षरशः ज्याने मुंबई क्रिकेट दणून सोडलं तो फलंदाज स्ट्रायकिंगवरती आता मात्र त्याच्यावरती जबाबदारी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे सातत्यपूर्ण त्याने कामगिरी केली त्याच कामगिरीची शिदोरी पुन्हा एकदा त्याला पाहावी लागणार आहे इथे मात्र 2200 माध्यमातून वंडी येते 2200 माध्यमातून वंडी येते थोडंसं स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये व्हेरी फर्स्ट मॅच मध्ये स्विच हिटचा फटका त्याच्या माध्यमातून आपण पाहिला त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे अजून एक डॉट बॉल गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवण्यात यश आलंय अवे फ्रॉम द बॅटर्स बॉडी डिफेन्सिव्ह गोलंदाजी सार्थक ठरते इथे हा सुद्धा फटका फसला होता परंतु चौकार येतोय
जाळा मात्र रचला होता, तिथल्या क्षेत्ररक्षकाला कलेक्शन करणं गरजेचं होतं. समजलं नाही कारण चेंडू थोडासा स्लो डिलिव्हर झाला. आणि समीकरण आता 9 मध्ये 17ची गरज आहे. दीपू मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. थोडंसं टीम अडल आपण पाहतो, ही स्ट्रॅटेजी असते. थोडासा गेम स्लो करण्याचा कदाचित प्रयत्न सुद्धा असेल आणि यालाच आपण म्हणतो स्ट्रॅटेजी. पंचांना सुद्धा विनंती, लगेच आपण ताकीद द्या, ताकीद द्यायची आपण. नऊ मध्ये 17ची गरज आहे. 17 रिकवर्ड इन अपकमिंग 9 डिलिव्हरीज. हा सुद्धा फटका फसतोय, हा सुद्धा फटका फसतोय. सातत्याने बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न. सातत्याने अर्थातच क्रिकेट आपल्याला हे शिकवतं की आपण इतिहासामध्ये काय केलं याला फारसं महत्व नाहीये. इतिहासामधून फक्त आपण प्रोत्साहन घेऊ शकतो. प्रत्येक इनिंग, प्रत्येक चेंडू आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि ते सातत्याने मागच्या काही चेंडूमध्ये दीपू सोबत घडते. स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. रनआउटची संधी. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलक 7 मध्ये 16ची गरज आहे. 7 मध्ये 16ची गरज. 7 मध्ये 16ची गरज. स्टेप आउट आणि रोहितच्या फळीतून येणारा चौकार. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. मच निडेड बाउंड्री येते रोहितच्या फळीतून. मध्ये 12ची गरज आहे. चर्चासत्र मैदानाच्या दोन्ही दिशेने आपण पाहतोय. एका बाजूला टीम हडल आणि एका बाजूला फलंदाजाचा हडल सुद्धा पाहतोय. आणि सुरेश सरोज सातत्याने चांगली कामगिरी सध्याच्या मागच्या 2 ते 3 हंगामापासून आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून काही कानमंत्रणा नक्कीच दिल्या जातात आणि हेच क्रिकेट आहे. दीपूकडे एक दांडगा अनुभव आहे, परंतु लगेच आपण पाहिलं ती कानमंत्रणा ऐकून घेण्याची सुद्धा तुमची मनस्थिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तो एक मोठा प्लेअर म्हणून नेहमी घडलं. आपल्या टीममेटकडून ज्या काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्यांचं सुद्धा अनुसरण करणं खूप गरजेचं आहे. प्रेक्षक राजा सुद्धा हळूहळू मात्र शिवसेना चषकाच्या शेवटच्या दिवसामध्ये पोहोचतोय. मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा कनेक्शन होत नाहीये. दीपू या चेंडूवरती सुद्धा संपर्क तितका चांगला झाला नाहीये. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी सरळ बॅटीने खेळला फटका. इथे सिंगल इथे मात्र वाईट +1 1 के साथ 1 फ्री. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समीकरणाचा विचार केला. धावफलक 3 मध्ये 7ची गरज आहे. आता मात्र सिंगलने स्ट्राईक अँड रोटेशन केलंय. रोहित चांगल्या लयमध्ये आतापर्यंत तर दिसलाय. स्टेप आउट केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? समीकरणाचा विचार केला. आता मात्र 2 मध्ये 6ची गरज आहे. कालच्या रजनीमध्ये कामगिरी आपण पाहिली फलंदाजाकडून शेवटच्या सामन्यामध्ये. दीपू नावाचं वादळ थोडंसं मैदानाच्या आतमध्ये आत्ता तरी या सामन्यामध्ये शांत राहिलंय. स्टेप आउट केला. मिस्ड अँड स्ट्रोक, मिस्ड अँड स्ट्रोक, मिस्ड अँड स्ट्रोक. संपर्कच होत नाहीये, संपर्कच होत नाहीये. थोडंसं लक फॅक्टर सुद्धा दीपूच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला भेटत आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आपण पाहतोय. कंपल्सरी धाव्या चेस कराव्या लागणार आहेत. जय महाराष्ट्र आराध्य 11 रेडी राहा आपण. कंपल्सरी चेस समीकरण 1 मध्ये 5ची गरज आहे का? 1 मध्ये 5ची गरज आहे. सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर आहे. चेंजेस आपण पाहतोय. सुपर ओव्हर आहे.
इथे आपण चांगलं कलेक्शन पाहतोय. जर कॅश साठी गेला असतं तर कुठेतरी रिझल्ट वेगळं असतं. जय महाराष्ट्र. आराध्य एलिमेंट टॉस साठी या. जगदीश 11.